लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं, जिथे मात्र पाहायला मिळतं टार्गेट आहे 85 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. 85 धावसंख्येचा पाठला किती करायचा आहे. निलेजी धनावडे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालं. बारके आणि रोशनने जर का हा सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. उत्तरार्ध पहिला बॉल तो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल आडवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लगाताचे 2 चेंडू, चांगली गोलंदाजी कुशाल कुंदरच्या माध्यमातून पाहायला मिळते. टप्पा चांगला त्याच्याकडे, लेदर बॉलचा गेल्या अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्या खेळाडूने वेगवान गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली आहे. कुशाल कुंदर यांना गोलंदाजी मार्क मध्ये तुम्ही पाहताय. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे, टप्पा सातत्याने बदलत असताना पाहायला मिळतो. खरं तर एक खुल्या गटामध्ये देखील अनेक वर्ष या खेळाडूला पाहायला मिळाला, परंतु स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. रोशन मात्रेने पाहिलंच नाही या बॉलकडे, षटका टोकला त्याने. लांब लचक फटका घेतलेला पाहायला मिळाला. रोशनने फटका केला आणि बॉलकडे पाहिलंच नाही, बॉलकडे एका क्षणाला पाहिलंच नाही त्याने. पुढचा बॉल कुशल कमी गतीचा होता, फिंगर रोल केली होती यावेळेला. बॅकअप द लेन ठेवला, मागील बॉल वेगाने टाकला, वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलं, परंतु असताना पाहायला मिळतोय 6 धावा डबल कव्हर दियत. 6 धावा डबल कव्हर दियत. 4 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल खोलातला चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात, जेल टिपला. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट प्राप्त झाली आहे. कुशल कुंदरला विकेट त्याने मिळवली. फलंदाज क्रमांक पहिला रोशन मात्रेबाद. कुशल कुंदर विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय. धक्का त्याने दिला प्रतिस्पर्ध्याला. सर्वाधिक मोठी विकेट या सामन्यातील एक मोठी विकेट होती आणि ती प्राप्त झाली मिडॉनला. सहा धावा दाखल आहेत. पहिला फलंदाज बाद झालाय. पुढचा बॉल यावेळेला प्लेड ऑन, आणखीन धक्का. फलंदाज बॅटिंग साठी नीरज मात्रे आले आणि गेले देखील. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात कुशल कुंदर. सहा धावा डबल कव्हर आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. कुशल कुंदर हॅट्रिक वरती आहेत. पुढच्या षटकामध्ये जर का आले आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली त्यांनी तर एक युनिक हॅट्रिक त्यांच्या नावावरती नोंद होत असताना पाहायला मिळेल. स्पर्धेच्या माध्यमातून एक युनिक हॅट्रिक नोंदवली जाईल. 6 धावा डबल कव्हर आहेत. 2 फलंदाज बाद झाले पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल होत असताना पाहायला मिळतोय. निकू गोवारी काय दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. क्लासिकल आणि स्टायलिश अंदाजामध्ये बॅटिंग त्यांनी केली. आदरणीय रविराजी भगत साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निकू गोवारीने जर का विकेट बारक्याची मिळवली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. धावफलकावरती धावा किंवा 6 2 फलंदाज बाद.
यावेळेचा बॉल हवेमध्ये राहिला होता. क्षेत्ररक्षक मागे गेला, कुंदन होते त्या ठिकाणी. इथून मात्र चेंडू निसटलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येत असताना बाला मिळतोय. संघाची धावसंख्या धापलकावरती चौकाराच्या बरोबरीने 10 बनली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. 10-2. पुढचा बॉल निकू उजव्या रेषेच्या बाहेर लटकट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. बारक्या कांबळेच्या बॅटमधून चौकार. निकू गोवारीने जर विकेट मिळवला ना बारक्याचा तर 500 रुपयाचा कॅश प्राइज राहुल जोंबाडे यांच्या माध्यमातून, आदरणीय रविराज भगत साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये, एकंदरीत 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. बारक्याच्या बॅटमधून चौकाराला जिथे 14 बनल्यात, पहिल्या 2 मध्ये 2-4 आलेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज फाईन लेगला बीट केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तीन बॉल 3 चौकार येत असताना बाला मिळाले. लगातारच्या 3 बॉलवरती 3 चौकार. समीकरण बदलू लागली. 18-2 आहेत. मॅच मध्ये शिरकाव झालाय. उजव्या रेषेच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक चांगलं होतंय निकू गोवारीच्या माध्यमातून. शिवांश ट्रान्सपोर्ट टीम मैदानाच्या आतमध्ये बाला मिळते. एक दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये. फायनलची मॅच कामोडे प्रीमियर लीग तुम्ही पाहत आहात. अंतिम आणि मेगा फायनलचा सामना, ग्रँड फिनाले. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. पिचिंग आउटसाइड द ऑप्शन हे सांगण्याचा प्रयत्न केला अंपायर्सने. हा बॉल खोलामध्ये होता. उजव्या रेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. 18 बनल्या. 2 फलंदाज बाद झालेत. 18-2. विजयासाठी अजूनही 19 बॉल आणि 67ची गरज. 19 चेंडू आणि 67 धावा. 19 चेंडू 67ची गरज राहिली या सामन्यामध्ये. बारक्या स्ट्राईक. निकू पुढचा बॉल आडवा बॅटने केलाय. उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच ऑफ. कॅच ऑफ. बारक्याचा झेल सोडणं, त्याला जीवदान देणं हे घातक आणि हानिकारक ठरू शकतं. झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळालाय. संघातील धावसंख्या धापलकावरती जिथे जाऊन पोहोचते 19. 2 फलंदाज बाद. येणारे बॉल राहिले 18 मध्ये विजयासाठी 66ची गरज. अठरा बॉल आणि 66ची गरज. 18 चेंडू आणि 66ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. हॅट्रिकचा बॉल घेऊन कुशाल कुंदर दाखल होत असताना बाला मिळतोय. कुशल कुंदरने या बॉलवरती विकेट मिळवली तर मागील षटकाच्या लास्टच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. युनिक हॅट्रिकची नोंद झाली असते. आता ती होईल की नाही. व्हाईट बॉल आहे. हॅट्रिक तर कन्सिडर होणार नाही. व्हाईट बॉल. या डीआरएची मागणी करण्यात आली आहे. व्हाईट बॉल तर आलाय. डीआरएस घेण्यात आलाय. यष्टिरक्षकाला बॉल लागला आणि त्यानंतर स्टंपवरती आढळला. बेल्स रिमूव्ह झालात आणि हा जिथे मात्र अपील करण्यात आले पाहायला मिळते. प्रथमतः हा बॉल पहा. डावी यष्टी सोडून जाणार होता. व्हाईट बॉल तर आलाय निश्चितच.
परेश म्हात्रेने दाखवलेली कलात्मकता पहा. बॉलला त्याने पाय टाकला, केवळ पाय जरूर लावला आणि बॉल थेट यष्टांवरती आढळलाय. प्रत्येक कॅमेरा अँगलने या साऱ्या गोष्टीची शहानिशा निश्चित होईल. थर्ड अंपायर आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधतात. कीप रोलिंग, कीप रोलिंग. विविध कॅमेरा अँगलने सातत्याने पाहिलं जात आहे. सातत्याने पाहिलं जातं. बेल्स रिमूव्ह झाल्यात का? तर हो. फलंदाज आणखीन धक्का लागलाय. फलंदाज बाद. पहा लाईव्हला दाखवलं जात आहे. रोशन लाईव्हला आपण दाखवतोय. पहा त्याची शहानिशा करा. आता सध्याच्या घडीला लाईव्हला जे क्षणचित्र दाखवले जातात ते बघा. लाईव्हला आत्ता जे दाखवलं जातं ते बघून घ्या. लाईव्हला जे दाखवलं जातं ते आता पाहून घ्या. चला विकेट तर मिळाली. आता अंपायर मी आता प्रश्नचिन्ह मला या गोष्टीचा आलाय. बॉल वाईड आहे, स्टंपिंग आहे. आता हॅट्रिक काउंट होणार की नाही हा प्रश्नाचा अभ्यास तुम्हालाही करावा लागेल आणि मलाही. वाईट बॉल आहे, अनलिगल डिलिव्हरी, त्यामुळे कन्सिडर होत नाही आणि दोनच विकेट काउंट झाल्यात. स्कोरबोर्ड ही इंटरनॅशनल स्कोरबोर्ड ही दोनच विकेट दाखवतोय. हा प्रश्न मला तर सर्वात मोठा होता, कारण मागील षटकाच्या 2 बॉलवरती 2 विकेट. आता कुशल कुंदर हा माझा जवळचा मित्र आहे, पण मी तर अशी अनाउन्समेंट करू शकणार नाही की विकेट हॅट्रिक झाली म्हणून. व्हाईट बॉल आला, अनलिगल डिलिव्हरी, कार्यक्रम तिथे संपला. परेश म्हात्रे होते यशांच्या पाठीमागे, परंतु सोनू अगदी जवळ आले होते. वीसला 3, 20 धावा फलकावरती. तिसरा फलंदाज बाद झाला. पहिला अनलिगल डिलिव्हरी वरती विकेट आली आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला, पहिला बॉलवरती आक्रमण, विकेट गमावला. त्याचा काही गम नाही या खेळाडूंना. आपण डावा गोळा करण्यासाठी आलो. लेट आल्यात, थेट आल्यात आणि ग्रेट आल्यात. पहिल्या बॉलवरती चौका टोकला निलेश म्हात्रे. आणखीन धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
कुशल गुंदर, विश ऑल द बेस्ट आणि अभिनंदन. ती हॅट्रिक कन्सिडर होते, हॅट्रिक कन्सिडर होते. गुगल वरती आम्ही सर्च करून बघितलाय. पहा ना, मला वाटतं की टेक्नॉलॉजी जी आहे ना ती मागे नाही आहे. मी जसा उल्लेख केला, एक प्रश्न टाकला आणि लगेचच 4-5 फोन आले माझ्याजवळ. कन्सिडर होते ही हॅट्रिक. व्हाईट बॉल जरूर आला, यष्टीचित झाला खेळाडू. स्टंपिंग. त्यावेळेचा बॉल हलक्या हाताने इथे केला होता. सिंगल निश्चित येते, परंतु इथे सिंगल कंप्लीट. फायनलची मॅच मैदानावरती चालू आहे. बॉलरच्याच अकाउंट मध्ये ती विकेट आली आणि त्या कारणास्तव 3 विकेट लगातारच्या 3 बॉलवरती कुशल कुंदरने मिळवल्या. 24ला 4, 4हीच्या 4ही विकेट एकाच गोलंदाजाने मिळवल्यात. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे. 5 फॉर कंप्लीट होणार का? 5 विकेट ऑल. 5 फॉर कंप्लीट केला कुशल कुंदरने. टाळ्या होता त्याच्यासाठी एकदा जोरदार. 5 विकेट घेतला त्याने फायनलच्या मॅच मध्ये. पाच विकेट आणि 11 धावा इथे मात्र येत असताना पाहायला मिळाल्यात. यावेळेचा चेंडू कोलातला पाहायला मिळाला. आमचे कृष्ण मिश्रा खरं तर आज कामोठ्या क्रिकेटची ओळख आहेत. ज्यांना तुम्ही पाहता हॅट्रिक कन्सिडर होती की नाही त्याच्यासाठी जी थोडीशी चर्चा चालू आहे. 24ला 5, 5 विकेट एकाच गोलंदाजीने मिळवल्यात. 2 षटक हाताळले कुशल कुंदरने. धावा खर्च केले 11, 5 विकेट त्याने मिळवल्यात. 24ला 5. पंचवीस धावा दाबलकावरती आहेत. आता हा प्रश्न जो आहे ना मला वाटतं विजय पिल्ले आपण अनिल चौधरी सर यांना विचारूयात, जे IPL चे अंपायर आहेत आणि सध्या ISPL ला अंपायरिंग करतात, इंटरनॅशनलचे अंपायर. त्यांच्याकडे आपण हा प्रश्न घेऊन जाऊयात. 25ला 5. जीवन भेंडेचा पहिला बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेतोय आणि किणेक फलंदाज बाद झालाय. मी निघालो तुम्ही येताना असंच म्हणत फलंदाज आणि किणेक फलंदाज बाद झालाय. कामोठे प्रीमियर लीग फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि फलंदाज केवळ हजेरी लावू लागलेत. शिवांश ट्रान्सपोर्ट्स. मास्टर सूर्य हा संघ त्याचे पुरस्कर्ते आदरणीय अतुलजी पाटील साहेब. खर तर या नावाच्या मागे आणि पुढे नक्की काय त्याची चर्चा सातत्याने व्हायला लागली आहे. अतुलजी पाटील साहेब नेहमीच आपण पाहिलं तर फायनल मध्ये येताना हा संघ नेहमीच पाहायला मिळतो. गतवर्षी आणि देखील या वर्षी देखील धावफलकावरती 25 सिंगल आली आहे. 26 धावा धावफलकावरती एक सिंगल आली. नवीन पाटण मैदानावरती प्रवीण कवडे आणि त्यांच्या साथीला गणेश. 26ला 6. येणारे चेंडू राहिले 10 मध्ये 59 ची गरज. 10 चेंडू आणि 59 धावा. खोलातला बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगले झालंय.
9 चेंडू आणि 58ची गरज. 9 चेंडू आणि अजूनही 58ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 58ची गरज. या सामन्यामध्ये जिथे मात्र पकड मजबूत झाली मास्टर सूर्य संघाची. सोनूची बॅट तितकीशी बोलली नाही, परंतु निकूने काय खेळ केला. खोलातला बॉल ऑन साईडला लॉंग रनला क्षेत्ररक्षक तैनात. डीप मधून चेंडूवरती येईल, सिंगल येते. एकीर धाव इथून पुन्हा येत असताना पाहायला मिळते आहे. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोठे याचं विशेष करून कौतुक आपण करायला हवं. दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं तुम्ही पाहताय. सिंगल येते, धावा जास्तीचे काय आलेल्या नाही आहेत. सिंगलने कामकाज चालू शकणार नाही. येणारे चेंडू शेष आले. 7 मध्ये 56ची गरज. 7 बॉल आणि 56ची गरज. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता. हा चेंडू दिशाहीन आहे. अजूनही 55ची गरज राहिली. 7 बॉल आणि 55 धावा. दिल्ली यहां से कोसो और काफी दूर है. फायनलची मॅच चालू आहे. ऑन साईडला लाफ केला, क्षेत्ररक्षक पाहत राहील. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल इथून येत आहे तो षटकार. स्कोर कार्ड वरती 36 बनल्यात. 6 फलंदाज बाद झालेत. 6 बॉल आणि आता मात्र 49ची गरज. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली ती 49 धावांची. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा आणि अंतिम षटक. सोनू पाटील स्वतः गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती सोनू पाटीलने. यावेळचा बॉल यष्टिरक्षकाचा वेध. यष्टिरक्षक चाणक्य पाठीमागे, आणखीन धक्का, फलंदाज बाद. आदरणीय नवीन बॅटर आनंदभाई कुमार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. आदरणीय रविराज भगत साहेब यांच्या माध्यमातून जर का षटकार आला आनंदभाई यांच्या बॅटमधून तर चौकार किंवा षटकार आला तर 1000 रुपयाला कॅश प्राइज. स्वप्नीलजी दरेकर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाला कॅश प्राइज. आनंदभाई यांच्यासाठी केवळ सोनूने कॅश देखील सोडली आहे. चौकारासाठी 1000 रुपये, षटकारासाठी 2000 रुपये. बॅकफुटला आलेत. ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक केवळ पाहतात. चेंडूला इथून अडवलं गेलंय. खरं तर चौकार देखील आलेला नाहीये. आनंदभाई यांना बॅटिंगसाठी आपण मैदानावरती पाहत आहे. खरं तर या गोष्टीची चर्चा होत होती की आनंदभाई कधी बॅटिंगला जाते. हाफ ट्रॅकर बॉल होता. लॉंगॉनला केला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. झेल टिपण्यात येईल. धक्का आणखीन एक लागला. फलंदाज बाद. 8वा फलंदाज बाद. 37 ला 8 बाद. सोनू आणखीन एक विक्रम करू शकतो. मला वाटतं जर का परेश आणि सोनूने जर का ठरवलं तर सर्वाधिक जास्त स्लिप देखील लावल्या जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये आणखीन एक विक्रम नोंदवला जाऊ शकतो. 2 बॉल बाकी आहेत. खोलातला बॉल तेडी असताना वेध. विकेट प्राप्त. फलंदाज आला तसाच गेलाय. धक्का 9वा लागला. 9 फलंदाज बाद. 37 ला 9 डाऊन. नऊ फलंदाज बाद झालेत. मला एका क्षणाला असं वाटलं की डिक्लेअर झाली की काय इनिंग. येणारे चेंडू राहिला तो अर्थात यापुढे 1 चेंडूचा केस शेष आणि 48ची गरज. फायनलची मॅच. मास्टर सूर्या 11 या टीमने ही स्पर्धा जिंकली. ही मॅच जिंकली आहे. अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन.